होम ब्रीड तयार करूनच घर संगोपन करून 3-3.5 महिन्याचे करडं प्रॉपर चारा खायला लागल्यानंतरच आपण ती विक्री किती करतो. दिवसाचे ते? हे 30 दिवसाचे आहेत. दिवसाची पिल्लं आहेत. अच्छा, आता वजन किती झालं असेल याचं साधारण? यांचे वजन कमीत कमी 10 ते 12 किलो असेल. आणि याचं कानाची लांबी किती झाली असेल? कानाची लांबी हैदराबाद नसेल आहे हो. हां. हा हैदराबादमध्ये जानेशील, हा जानेशीलचा पोत्रा आहे. जानेशील का बेटा हिरो का बेटा ये मॅक्स मध्ये हायफॅड म्हणतात. म्हणजे हैदराबादी सोजतला क्रॉस केल्यानंतर ज्या फिमेल तयार होतात त्या अशा होतात हायफॅडमध्ये. बघू शकता तुम्ही याचे कान, याचं गुलाबी पण, याचं स्ट्रक्चर. नमस्कार मंडळींनो, माझं नाव आहे सचिन आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे या नवीन व्हिडिओमध्ये आणि या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे शेतकरी उद्योजक. तर मी आज आलो आहे आपल्या अहिल्यानगरमधील शेंडी बायपास या ठिकाणी. तर या ठिकाणी एक तुम्ही माझ्या मागं बघू शकता दादा गोट फार्म म्हणून आहे. तर आपण या गोट फार्ममध्ये विविध प्रकारच्या ब्रीडिंगवर काम केलं जातं. तर आपण या गोट फार्ममधील नियोजन व्यवस्थापन कशा प्रकारे केलं जातं आणि इतर कशा प्रकारे याला सांभाळ केला जातो हे आपण आज जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. तर तत्पूर्वी तुम्ही या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. शेजारील दिलेले बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हा व्हिडिओ शेअर करा आपल्या मित्रपरिवार, विशेषतः आपल्या शेतकरी बांधव. तर चला बघूयात आपण या दादा गोट फार्मबद्दल पूर्ण माहिती. तर सर नमस्कार. नमस्ते. तुमचं स्वागत आहे या चॅनलमध्ये. तर सर्वप्रथम आपलं थोडा परिचय द्या करू. माझं नाव रवींद्र जाधव, अहमदनगर, अहिल्यानगर, शेंडी बायपास, MIDC, वडगाव गुप्ता, महाराष्ट्र. अच्छा. हां. तर आपल्या या दादा गोट फार्ममध्ये कोणत्या कोणत्या ब्रीडिंगवर काम केलं जातं? आपण बिटलमध्ये काम करतो. आपण क्वांटिटीमध्ये नाही पण क्वालिटीमध्ये काम करतो आपण. आणि त्यानंतर आपण सोजत फिमेल, सोजतला आपण हैदराबादी क्रॉस करतो. त्यानंतर तुम्हाला ते मेल दाखवले जातील आणि रिझल्ट बी दाखवले जातील. ही बिटल फिमेलमध्ये आपण काम करत आहे. या आपल्या बिटल आहेत. मी जवळजवळ 2 वर्षापूर्वी या पाठी घेतल्या होत्या. आता आपल्याकडं एकूण किती शेळ्या आहेत? माझ्याकडे सगळे एकूण 20 शेळ्या आहेत. बिटल आहेत जवळजवळ 8 आणि सोजत हैदराबादी असे मिळून असे जवळजवळ 20 फिमेल आहेत. म्हणजे आपण ठराविक ब्रीडिंगवरच काम करतो? ठराविक ब्रीडिंगमध्ये काम करतो, क्वालिटीमध्ये काम करतो. आपण ट्रेडिंगचं काम करत नाही. आपण घरची होम ब्रीड तयार करूनच घर संगोपन करून 3-3.5 महिन्याचे करडं प्रॉपर चारा खायला लागल्यानंतरच आपण ती विक्री करतो. कुठल्याही प्रकारचा कुठून शेड आणून माल आपण विकत नाहीत. आपण स्वतःचा माल आपण घरी तयार करून विकतो. अच्छा. आणि अजून कोणते ब्रीडिंग आहे म्हटलं तुम्ही? माझ्याकडे सोजत आणि हैदराबादी. अच्छा. ही बिटलची क्वालिटी तुम्ही बघू शकता. उंचा माथा बघू शकता, कानाचं स्ट्रक्चर बघू शकता, डोळे बघू शकता, कास बघू शकता, लेंथ बघू शकता बकरीची. आता याला विक्रीसाठी कसा रेट भेटतो? विक्रीसाठी क्वालिटीवरती असतं. जशी तुमची क्वालिटी असेल, स्ट्रक्चर असेल कार्डांचं, शेळ्यांची कानाची लेंथ, हाईट, दुधाची वंशावळ, हे सगळ्या गोष्टी बघितल्या जातात. तरी बी कमीत कमी 3-3.5 महिन्याचं पिल्लू एक 25,000 ते 30,000पर्यंत मी विक्री करतो. बनवण्यासाठी किती खर्च आहे साधारण? आता सरासरी एका शेळीला कमीत कमी वार्षिक जर खर्च म्हणलं तर 1,800-2,000 रुपये एक खर्च येतो. अच्छा. चाऱ्यावरती, खुराकावरती. आणि आता चाऱ्यामध्ये तुम्ही काय काय जाते? चाऱ्यामध्ये आपण त्यांना तूर भुसा देतो, हरभरा भुसा देतो सकाळी. त्याच्या अगोदर 800-600 ग्रॅम खुराक देतो शेळ्यांना. खाली असो गाभण असो 600 ते 800 ग्रॅम आपण त्यांना खुराक देतो. आणि सुका चारा देतो आपण त्यांना, तूर भुसा, हरभरा भुसा. आणि त्यानंतर दुपारी आपण मेथी घास, तुती आणि शेवरी या सगळ्या एकत्र करून आपण त्यांना हा चारा दुपारी कुट्टी करून घालतो त्यांना. ही 6 महिन्याची बिटल आहे. मदर स्टॉकमधली आहे. आता आपल्या शेळ्यांसाठी कुठून गिऱ्हाईक येतात साधारण? आता आपल्या गेल्या जवळजवळ महाराष्ट्रामधूनच जवळच 100 किलोमीटरच्या 200 किलोमीटरच्या आसपासूनच. आता आपल्याकडे विक्री करायला किती आहे सध्या? आता विक्री करायला माझ्याकडे पिल्लं आहेत. मी पिल्लं विक्री करतो. 3 महिने झाल्यानंतर तुम्हाला पिल्लं दाखवतो मी. अच्छा. तर हे कोणतं ब्रीडर आहे? हैदराबाद नसल आहे हो. हां. हैदराबादमध्ये जानेशील, हा जानेशीलचा पोत्रा आहे. जानेशील का बेटा हिरो का बेटा ये मॅक्स आहे. आणि याची कानाची लांबी किती? याची कानाची लांबी याची 21 आहे. 21-9 इंच चकलान आहे. अच्छा. दाताला 4 दात आहे. आपण हा आता सेकंड जनरेशनसाठी आणलेला आहे. सोजत हैदराबादी क्रॉस करण्यासाठी.
तो हैदराबादी नसलचा मेल आहे. आपण हैदराबादमधून परचेस केला होता. बघू शकता तुम्ही याचे कान, याचं गुलाबी पण, याचं स्ट्रक्चर. किती दिवसाचा आहे हा 2 वर्षाचा आहे. आणि हैदराबादमध्ये शेर खान, हा? म्हणजे शेर खान याचा बाप सोलापूरमध्ये होता. हा. सोलापूरमध्ये शेर खान, हे शेर खान का बेटा आहे. अच्छा. खूप ॲग्रेसिव्ह आहे. याच्या कानाची लेंथ जवळजवळ 20 आहे, 20-8 आहे. आणि याचा रिझल्ट मी तुम्हाला दाखवतो. म्हणजे आपण याचं ब्रीडिंग फक्त आपल्या गोट फार्ममध्ये गोट फार्मवरतीच. बाकी बाहेर कुठंच नाही. बाहेर कुठंच नाही. अच्छा. हां, हे बघा हैदराबादी क्रॉस आहे. याच्यात आणि त्या पहिल्या याच्यामध्ये काय फरक आहे? हां, ही हैदराबादी नसल आहे ओरिजिनल. ते हैदराबादहून फिमेल आपण घेतले आहेत. आपण हैदराबादचा शो करतो ओरिजिनलमध्ये. ही जी पाट आहे, ही 6 महिन्याची पाट आहे. तुम्ही बघू शकता स्ट्रक्चर, कानात शिंग, पंच फेस. आता यांचे केस कटिंग केले आहेत. ऊन चालू झाल्यावरती त्यांना खूप केस असतात. त्यांना असं उन्हाळ्यात काही काळजी घ्यावी लागते की विशेष? काय काळजी काय नाही, विशेष नाही. लसीकरण खूप महत्त्वाचं आहे. लसीकरण झाल्यानंतर काही अडचण नाही. लसीकरणाचं कसं नियोजन? लसीकरण पाऊस पडायच्या अगोदर 15 दिवस PPR लस करून घ्यायची. अच्छा. 3 वर्ष PPR चालती. मग यांचं पण क्वालिटीवरच काम यांचं चालतं? बी क्वालिटीवर काम आहे. याचा रिझल्ट मी तुम्हाला दाखवतो. ही हिची पाट आहे. सोजतमध्ये हायफॅड म्हणतात. म्हणजे हैदराबादी सोजतला क्रॉस केल्यानंतर ज्या फिमेल तयार होतात त्या अशा होतात हायफॅडमध्ये. अच्छा. म्हणजे याचं काय वैशिष्ट्य काय? याच्यामध्ये या गुलाबी असतात, मार्बल शिंग असतात. अच्छा. आणि एक शौकीन आणि ईदच्या मालासाठी खूप हा माल क्रेज आहे याचा, खाण्यासाठीच फक्त? खाण्यासाठीच अच्छा. आणि शौकसाठी देखील. ही हायफॅड आहे. म्हणजे सोजेतच्या बकरीला हैदराबादी क्रॉस केल्यानंतर हे असे रिझल्ट येतात, हे असे फिमेल तयार होतात. म्हणजे क्वालिटीमध्ये जे तुम्ही काम करता त्याच्यामध्ये रेट सारखेच असतात म्हणजे? हा रेट ना क्वालिटी पण रेट असतं. आता तुम्ही ती सोजत बघू शकता. ती सोजत आहे आपली, ती फ्रेगमेंट आहे. हां हां. आता एक 8 दिवसाला ती पण माझी घरची पाट आहे. आता कोणतं आहे? ते मतर स्टॉक मधले फिमेल आहे. हिची पाट आहे. ही आई आहे हिची. अच्छा. ही आपण घरी फिमेल तयार केली आहे. ही पण बिटल फिमेल आहे. या बिटलच्या आपण क्वालिटीमध्ये काम करतो. यांचं तुम्ही स्ट्रक्चर पाहू शकता. कानाची लेंथ, शिंगाचे ठेवण, डोळे, कास, लांबी, सगळं काही तुम्ही बघू शकता. हे सोजत हैदराबादी क्रॉस. किती दिवसाचे ते? हे 30 दिवसाचे आहेत? 30 दिवसाची पिल्लं आहेत. अच्छा. आता वजन किती झालं असेल याचं साधारण? यांचे वजन कमीत कमी 10 ते 12 किलो असेल. आणि याचं कानाची लांबी किती झाली असेल? कानाची लांबी 11 इंच असेल. अच्छा. आता हे तुमचा किती दिवस अजून 3.5 महिने आपण यांना ठेवणार आहे मग विक्रीसाठी? मग विक्रीसाठी कोणी बुक केलं तरी आपण बुकिंग करून 3-3.5 महिन्यानंतर देऊन टाकू. अच्छा. म्हणजे पहिले बुक आधीवर बुक केलं चांगलं आहे. आता किती करड आहेत आपल्याकडे? हे 6 आहेत. हे बी त्याच 3 हो, हे सोबतच सर. 1 महिन्याचं? हो, 1 महिन्याचे. अच्छा. त्यांना खाण्यासाठी आपण चणाचुन्नी आता चालू केली पालपत्ती आणि हरीपत्ती. मग महिनाभर काय त्यांना दूध देतात का? हो, दूध. तर आपल्या या गोट फार्ममध्ये कशा प्रकारे अजून नियोजन केलेलं आहे? आता आपण हे जवळजवळ 30 बाय 50चा हा ओपन गोठा केलेला आहे. अच्छा. जवळजवळ दिवसभर याच्यामध्ये असतात त्या फिमेल जरा सगळ्या. आणि ही काढण्यासाठी प्लॅटफॉर्म केलेला आहे आपण 20 बाय 10चा. तिकडून दावणी केली खाण्यासाठी. आणि हा रिझल्ट सोजत हैदराबादी हा क्रॉस रिझल्ट आलेला आहे असा. आता याच्या खाली काय तुम्ही याच्या खाली कोंबड्या ठेवलेल्या आहे का? हा, 1-7 कोंबडे केलेले आहेत. अच्छा. म्हणजे वरच्या शेळ्यांच्या ज्या लेंड्या आहेत तर खाली खाली पडतात. हा. शेळ्या हे खातात? कोंबड्या. अच्छा.
आता हे झालं बाहेरचं ओपन शेड. आता आतमधलं तुम्हाला शेड दाखवतो मी कशा प्रकारे आपण केलेलं आहे. अशा आपण कप्पे केले आहेत. असे कप्पे आपण केलेले आहेत. हा विठ्ठलचे मेला आहेत. विठ्ठलचा मेला आहे हा. हा 3.5 महिन्याचा मेला आहे. जवळजवळ 30 किलो वजन आहे. हे वेगवेगळे पार्टिशन आहे. गाभण शाळा वगैरे असेल तर आपण सेपरेट ठेवतो. अशा गाभण असतात. या ठिकाणी रात्रीचे ते असतात. त्यांसाठी प्लॅटफॉर्म असतं बसायला. शेळ्या जास्त खराब होत नाहीत लघवी वगैरे केलं तर. असं केलं प्रत्येकाला पार्टिशन केलेलं आहे. 2-2, 4-4 शाळ्या आपण टाकून देतो. गाभण शाळ्या असेल तर मारलं तरी वेगवेगळं ठेवतो. वेगवेगळ्या ब्रीडिंगनुसार आणि एजनुसार पार्टिशन बनवलेलं आहे. पार्टिशन बनलं. करडांना आपण आतमध्ये पिंजरे केले आहेत. संध्याकाळच्या रात्रीचे करडे याच्यामध्ये असतात पिंजऱ्यामध्ये. तर धन्यवाद, तुम्ही तुमच्या या दादा गोट फार्मबद्दल छान अशी माहिती सांगितली त्याबद्दल. तर तुम्हाला समजा कोणाला शेळ्या पाहिजे असेल या बिट्टल किंवा इतर, तर आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा ना. आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 7620 76 76 88 आणि दुसरा मोबाईल नंबर आहे 96 57 52 50 52. तर आपल्या या गोट फार्मचा पत्ता सांगा एकदा. या गोट फार्मचा पत्ता आहे महाराष्ट्र, अहिल्यानगर, अहमदनगर, MRDC, वडगाव गुप्ता, शेंडी बायपास. अच्छा. आणि आपल्याकडं परत एकदा सांगा की कोणते कोणते प्रकारच्या आपल्याकडं बिटल आणि सोजत हैदराबादी क्रॉस आपण करतो. अच्छा. पण आपण 3-3.5 महिन्याची पिल्लं विकतो. शेळ्या आपण विकत नाही. तर मंडळींनो, ही होती या दादा गोट फार्मबद्दल माहिती. तर तुम्हाला ही माहिती आणि यांचा हा गोट फार्म कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. आणि अजूनही जर काही प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. त्याला नक्कीच उत्तर देण्याचा एक प्रयत्न केला जाईल. तर या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात. आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. एक लाईक जरूर करा. हा व्हिडिओ शेअर कराल आपल्या मित्र, विशेषतः आपल्या शेतकरी. आणि हो, अजूनही तुम्ही हा चॅनल जर सबस्क्राईब जर नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा. शेजारी दिलेले बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन त्वरित मिळून जाईल. तर भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन ठिकाणी नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.